नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही गोपाळपूर मधील विष्णुपदाला चाललो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला विष्णुपद मंदिर बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा। मित्रांनो, आम्ही चाललो होतो तर मध्ये आम्हाला ओमकार गोमाशी घाट पडला। मित्रांनो, आज मकर संक्रांत आहे, मग आम्ही आज विष्णुपदाला जायचं ठरवलं। हे आणखी दमन चालू आहे गाडी, किती व्हिडिओ हालते लागा, काय तुला कळतं नाही? बरोबर घेतो दमान। ही काय दमाने घे नाही मित्रांनो, कुठे न्यायची लायकीचं नाही बघा ही। बरोबर आहे लागा, तरी म्हणतो याला घरचे कुठं का नेत नाहीत। मित्रांनो, आम्ही सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचलोय। लगा इथं ना असेल बरं का, हाय गेला हो याने तसंच पुढे गेल्यानंतर विवेकवर्धिनी शाळा येते मित्रांनो। हो गाई, विवेकवर्धिनी शाळा आहे मित्रांनो। थोडस पुढे गेले की मित्रांनो महात्मा फुले चौक येतोय। तर मित्रांनो, आम्ही आंबेडकर नगर मध्ये आलोय। मित्रांनो, पंढरपूर मधली स्मशानभूमी ह्या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता। तर इथून सरळ गेले की गोपाळपूर येतोय मित्रांनो। पुढे गेल्यानंतर मित्रांनो गणपतीचं मंदिर आहे डाव्या साईडला। आणि काय दिसतंय रे? अरे ही सगळा उजेड त्याचा जाईल का? होईल, ती पण बरोबर आहे तुझं। आसरा हॉटेल पासून थोडं पुढे गेल्यानंतर ना मित्रांनो डाव्या हाताला विष्णुपदाचं मंदिर आहे। मित्रांनो, इथं डाव्या साईडला विष्णुपद जल उद्यान आहे। मित्रांनो, आम्ही गाडी पार्किंगला लावली, तर आता आम्ही चाललोय दर्शनाला। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पूजेचे सामान भेटेल, प्रसादाची दुकानं आणि खाद्यपदार्थाची दुकान आहेत मित्रांनो इथं। ह्या ठिकाणी संत जनाबाईचं मंदिर आहे। चंद्रभागेमध्येच विष्णुपदाचं मंदिर आहे मित्रांनो। इथून थोडं लांब जर बघितलं मित्रांनो, भक्त पुंडलिकांचं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल।
या बहुबरे केले निधान आणले पंढरी. या ठिकाणी पांडुरंग परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण रूपामध्ये अवघा आणला परिवार गोपी गोपाळांचा भार. कृष्ण परमात्म्याने आपला परिवार म्हणजे गोपाळ गाई समवेत हा परमात्मा या ठिकाणी विटेवर उभारण्याच्या अगोदर या ठिकाणी आला होता. सर्व संतांची अशी प्रमाणे आहेत. विष्णुपद गया राम नाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या. या स्थानाला विष्णुपद असं म्हणतात. तर हे जे आहे भगवान परमात्म्याने वेणुनाद केला होता या ठिकाणी, म्हणजे बासरी वाजवली होती. हे देहुडा चरण आहेत, म्हणजे 1.5 पाय आहेत. 1.5 पाय. हा, इकडे एक आणि तिकडे एक. हे मधली बासरीची खूण आहे. हे गायीची खोरं आहेत. हे समचरण देवाचेच आहेत. पक्ष्यांचे घरटे हे बाहेर पण आहेत आणि आत पण आहेत. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये पक्ष्यांनी बांधलेलं घरटे आहेत. तर हे घरटे मातीचे आहेत. हे जे समोरचं मंदिर आहे मित्रांनो, नारदांचं मंदिर आहे. मंदिराच्या साईडला हनुमानचं मंदिर आहे मित्रांनो. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानरूपी आरसा होते. परमात्मा म्हणला माझा हा ज्ञानरूपी आरसा आता फुटलेला आहे, आता काय करायचं आपण. पंढरीला आल्यानंतर 1 महिनाभर वास्तव्य या ठिकाणी भगवान परमात्म्याने केलेलं आहे. अशी साधू संतांची प्रमाण आहेत. अद्याप देखील ती प्रथा चालू आहे. 1 महिना मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते अमावस्येपर्यंत या ठिकाणी उत्सव चालत असतो. सकाळी देवाश्रींची पूजा होत असते. या ठिकाणी खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. मित्रांनो, या वड्डीत तुम्हाला बसून जर राऊंड मारायचं असेल तर तुम्ही मारू शकता. एकाला 40 रुपये तिकीट याप्रमाणे. या पंढरपूर परिसरातील वारकरी मंडळी या ठिकाणी वनभोजन या निमित्तानं या ठिकाणी एकत्र येतात. 1 महिनाभर हा उत्सव चालत असतो. मित्रांनो, आमचं दर्शन चांगलं झालं आहे. आज मकर संक्रांत आहे मित्रांनो. तर त्या मावशीला जमलं नाही बोलायला, तर तुम्ही समजून घ्या. मकर संक्रांत आहे. हो माता 33 कोट देव घडतात. 33 कोट देव घडतात. आता आम्ही समोरच्या बंधाऱ्यावर चालू मित्रांनो. तर तिथून तुम्हाला विष्णुपदाचं पूर्ण मंदिर दाखवतो. तुम्हाला दोघांना कसं वाटलं रे? लगा 1 नंबर वाटला. ऐक की माझा एक फोटो काढतो. चल बंधाऱ्यावर गेलो काढतो. जेवढं महत्व पांडुरंगाला आहे पंढरपुरामध्ये, एवढंच महत्व या ठिकाणी या पदाला आहे. याला विष्णुपद असं म्हणतात. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो बघा, मंदिर किती सुंदर दिसतंय इथून. समोरून नावड्डी येताना मित्रांनो दिसते तुम्हाला. तर मित्रांनो, पंढरपुरात कधीही आलं तरी एकदा विष्णुपदात दर्शन घेऊन जावा. मित्रांनो, तुम्ही जर फिरून थांबला असाल तर इथे 10 रुपयाला औषधाचा ग्लास मिळतोय. ते तुमच्या पैशाने घेऊन प्या. हे मंदिर संत जनाबाईंचं मंदिर आहे. मित्रांनो, हे पिंपळाचं झाड खूप वर्षापूर्वी आहे बरं का. मित्रांनो, आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय. मित्रांनो, पुढं आल्यावर पापड, वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता.
मित्रांनो, ही जी तुम्हाला पाठीमागे जागा दिसते ना, ती फोटो शूटसाठी आणि जेवण वगैरे करायसाठी जागा खूप चांगली आहे, स्वच्छ. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यात या मंदिरात खूप गर्दी असते. आणि मित्रांनो, पंढरपुरातील भाविक भक्त आणि इतर गावातील भाविक भक्त इथे दर्शन करून जेवण करून जातात. तर मित्रांनो, आमचा ब्लॉग इथे संपतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका.